नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना, कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावो ही स्वामींची चरणी प्रार्थना. स्वरा काय काल स्कूलला गेली नव्हती बघा, आणि आज तिला मी स्कूलला पाठवलं. आणि चकुली काही तर झोपली बघा. चकुली हाय का? आणि खरं तर माझं डोकं खूप दुखत होतं, आणि खरं दुखतेच अजून पण जास्त, काय समजणं झाले का डोकं दुखते, ते फार डोकं दुखते. आणि खरं तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे तर मला खरं तर आज मला माझ्या आईची खूप आठवण येते. आज म्हणजे रोजच येत असते असं काही नाही, पण आज जरा जास्तच येत आहे. कारण की म्हणजे कसं होतं ना, आपण आजारी पडलो तर तेव्हा तरी जास्त म्हणजे तीच आपली काळजी घेत असते ना. आपल्या आजारपणात ही जास्त म्हणजे कसं व्हायचं, आत्ता काय लग्न झाल्यानंतरची गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा मी आईच्या घरी असायची तेव्हा म्हणजे जरा जरी झोप आली असली म्हणून झोपले आणि आई कुठनं तरी बाहेरनं आली तर अंथरुणात बघितलं तर लगेच ती यायची आणि लगेच हात लावून गळ्याला असं चेक करायची की काय झाले पोरीला माझ्या, काय होते असं. म्हणजे एक तिचं वेगळंच असतं ना आई म्हणल्यानंतर. आणि ते वेगळंच असतं बघा आईचं एक तेव्हा असं माया म्हणा किंवा काय म्हणताय तुम्ही. तर मला खूप तिची आठवण येते. कारण की म्हणजे कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक मुलींचं काही मला माहीत नाही, तुम्हाला सांगते. जेवढी ती काळजी करत असते ना तेवढं कोणच म्हणजे मला तर वाटते की कोणच आपली एवढी काळजी घेत नसेल. सगळीच नाती असतात ना, सगळीच स्वार्थी असते ती. आणि आई वडील ही दोघंच नाते असते ती निस्वार्थी असतात. आणि आपल्याकडून फक्त त्यांना काही नको असतं, त्यांना फक्त आपण भविष्यात भविष्यात काय करू शकतो, किती पुढे जाऊ शकतो याचाच ते विचार करत असतात. की असं नाही की आपल्याकडून काहीतरी त्यांना पाहिजे असतं त्यामुळे ते प्रयत्न करतात, असं नसते. आणि सगळेच नाती घ्या तुम्ही दुसरी तर ते सगळी स्वार्थी असतात, स्वार्थीपोटीच असतात. भाऊ बहीण सगळेच घ्या तसेच असतात ते. मला तर असं वाटते की आई वडिलांचंच नातं असतं ते आपल्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करत असतात. मला तर माझी तर आई तुम्हाला सांगते मी 2015लाच बहुतेक वारली. म्हणजे मी जवळजवळ तेव्हा 18 मला चालू होतं बहुतेक त्यावेळेलाच माझं लग्न पण झालं. आणि माझे वडील तर तुम्हाला सांगते मी की अगदी मी 1 महिन्याची होते जवळजवळ त्यावेळेला माझे वडील वारले होते. आणि तेव्हापासून माझ्या अगदी तुम्हाला माहिती आहे का वेळेला किती अवघड असतं की नवरा नसताना जगातली बोलली तर खाऊन, ते तुम्हाला माहीतच आहे. पण ते करून आणि किती कष्ट करून सांभाळावं लागतं. म्हणजे मला तर तिची आज खूपच आठवण येते. खूप म्हणजे असं उदास एकटं असल्यासारखं वाटते, का माहीत नाही, पण तसं वाटते मला उदास आणि एकटं असल्यासारखं. अशी यावी समोर माझ्या उभं राहावी. असताना आपण आजारी असलो की लगेच हंतरून धरून झोपतो, पण एकदा लग्न झाले की ती गोष्ट वेगळीच असते. कारण की लहान पोरं असतात, ते आपलं दुखणं बाजूला ठेवायला लागतं आणि त्यांना सुद्धा बघायचं, घरात सुद्धा आवरावं लागतं. दुखणं घेऊन बसावं लागत नाही की दुखायला लागले माझं हे बाबा मी आता बसते, असं होत नाही. तर मी सगळंच तुमच्याबरोबर शेअर करते, तर मला वाटलं हेही तुमच्याबरोबर शेअर करावं. त्यामुळं मी नाही तर सगळ्यांना वाटेल की ही का मला सांगते,
काय होते काय नाही असं. त्यामुळं मग मी सांगते की सगळंच तुमच्याबरोबर शेअर करते मी. आणि माझे जेवढे कोणी सबस्क्रायबर आहे त्यांना मी माझी फॅमिलीच मानते. त्यामुळं मला वाटलं की त्यांच्याबरोबर हे सगळं शेअर करावं, त्यामुळे मी सांगितलं. तर चला मग मला जेवण पण बनवायचं आहे. आणि छकुली इथं बसली बघा. छकुलीला आवरायचं आहे अजून मला. छकुली काय करते? हे बघ. चला मग बाय सगळ्यांना. भेटते एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा. बाय कर. बाय बाय टुडू.